ढोन्नर कुटुंबाचे आधारवड कैलासवासी संतू दादा ठकाजी ढोन्नर। ढोन्नर कुटुंबाची जन्मांसात त्यांच्या कार्यकर्तृत्वाने वेगळे आहे। कोणतेही कुटुंब त्यांच्या गावातील परिसरातील विविध कार्यात असलेला सहभाग हीच ओळख असते। त्याचप्रमाणे ढोन्नर कुटुंबाने आपल्या कार्यातून गावात तसेच परिसरात वेगळी ओळख तयार केली आहे। नाशिक जिल्ह्यातील सिरसाटे गावातील शेती हा पारंपरिक व्यवसाय करणारे शेतकरी श्री ठकाजी ढोन्नर व आई राधाबाई ढोन्नर यांच्या घरात संतू नातू यांचा जन्म 1 जून 1956 साली झाला। सर्वसाधारण असणारी कौटुंबिक परिस्थितीने कैलासवासी संतू ढोन्नर यांना लहानपणापासूनच संघर्ष करायला शिकवला। सर्वात सोबत घेऊन जाणे कैलासवासी संतू ढोन्नर यांचा स्वभाव होता। प्रत्येकाच्या सुखादुखात ते हिराहिरीने भाग घेत। कैलासवासी संतू ढोन्नर यांचे राहणीमान अतिशय साधे आणि सरळ होते। त्यांना कुठल्याही प्रकारचे व्यसन नव्हते आणि त्यांचा पोशाख अगदी साधा आणि सरळ होता। धोतर टोपी ते वापरत असे। रंग गोरा होता। त्यांच्या पत्नीचे नाव यमुनाबाई संतू ढोन्नर। त्यांना एकूण 3 मुले, त्यापैकी 2 मुले आणि 1 मुलगी। मात्र दुर्दैवाने त्याच्या मुलीचे लग्न झाले आणि लग्नाच्या 6व्या वर्षी तिचे निधन झाले। त्यांना खूप दुःख झाले, पण त्या दुःखातून ते सावरले आणि त्यांनी परिवाराला पण सावरले। त्यांची 2 मुले शेतीच करतात। मोठ्या मुलाचे शिक्षण 12वी आणि लहान मुलाचे शिक्षण 7वी। त्यांचा दुग्ध व्यवसाय आणि शेती व्यवसाय। त्यांनी मुलांना योग्य संस्कार देऊन त्यांचे संगोपन केले। स्वतः आणि त्यांना 1 भाऊ आणि 4 बहिणी असा त्यांचा परिवार आहे। भावाचे नाव सीताराम ठकाजी ढोन्नर, मुले श्री एकनाथ संतू ढोन्नर आणि श्री गोरख संतू ढोन्नर, पुतण्या श्री सुदर्शन सीताराम ढोन्नर, पुतणी सौ सविता गणेश सदगीर, नातू चिरंजीव सागर गोरख ढोन्नर, चिरंजीव अमोल गोरख ढोन्नर, चिरंजीव गौरव एकनाथ ढोन्नर, चिरंजीव ऋषिकेश सुभाष बेनके, चिरंजीव प्रवीण सुभाष बेनके, चिरंजीव श्लोक सुदर्शन ढोन्नर, नात कुमारी प्रियंका गोरख ढोन्नर, कुमारी ऋतुजा एकनाथ ढोन्नर, कुमारी आराध्या सुदर्शन ढोन्नर, भाऊजाई सौ सत्यभामा सीताराम ढोन्नर, सुना सौ मीराबाई गोरख ढोन्नर, सौ सुनीता एकनाथ ढोन्नर, सौ संगीता सुदर्शन ढोन्नर, बहिणी धोंडाबाई चंदर बिन्नर, जनाबाई संतू सदगीर, अंजाबाई पंढरी सदगीर, काळूबाई नामदेव सदगीर। कैलासवासी संतू ढोन्नर यांचे शिक्षण 4थी पर्यंत झाले। शिक्षण करत असताना त्यांना खूप अडचणी आल्या, पण तरीही त्यांनी 4थी पर्यंत शिक्षण घेतले। पण घरात ते 6 भावंडे होती आणि त्यातून ते सगळे लहान होते। हे स्वतः मोठे होते म्हणून त्यांनी शिक्षण अर्धेच सोडले। त्यांचा लहान भाऊ शिकत असल्यामुळे त्यांनी त्यांचे शिक्षण पूर्ण व्हावे आणि वडिलांना कामात हातभार लागावा म्हणून शेतीतील कामे करू लागले आणि इतर भावांची पण जबाबदारी घेतली। सामाजिक कार्य तसे त्यांनी केली नाहीत, पण त्यांची जवळची व्यक्ती, गावातील व्यक्ती त्यांना खूप सहकार्य केले। त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या आणि त्यांना त्यांच्या पद्धतीने जेवढी होईल तेवढी मदत करत आले। भुकेल्याची भूक जाणली, तहानलेल्याची तहान जाणली। उच्च नीच जाती जमातीचा कधी विचार केला नाही। कैलासवासी संतू ढोन्नर यांनी सगळ्यांना समान वागणूक दिली। सगळ्यांमध्ये मिळून मिसळून राहिले आणि कधी कुणाशीही भांडण केले नाही। कधी कोणाला वाईट शब्द उच्चारले नाही। सगळ्यांशी प्रेमाने वागत असे। नातेवाईक सोयरे यांना ते वारंवार भेट देत असे, त्यांच्याकडे जात येत असे। धार्मिक कार्यात ते नेहमी अग्रेसर असे। त्यांना हरिपाठ, कीर्तन यांच्यासारख्या कार्यक्रमाची आवड होती। देवांची सेवा करणे, देवाला मानणे, दानधर्म करणे आणि वडिलांची सेवा करणे। त्यांनी आई वडिलांना कधी दुखावले नाही। त्यांची सतत सेवा केली आणि सतत त्यांची देखभाल व सेवा करत असे। कैलासवासी संतू ढोन्नर यांना कुठलाही पुरस्कार किंवा मोठेपणा आवडत नव्हता। ते फक्त जनसेवा आणि देवसेवा करत असे। त्यांना राजकारणात रस नव्हता, राजकारणाची आवड नव्हती। ते कधीच राजकारणात उतरले नाही। त्यांनी स्वइच्छेने जेवढी होईल तेवढी जनसेवा केली। कैलासवासी संतू ढोन्नर त्यांच्या संसारात खूप सुखी होते। त्यांचे 2 मुले करते सावरते झाले आणि त्यांनी आता संसारातून काढता पाय घेतला। 8 ते 10 वर्षापासून फक्त त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करणे आणि बाहेर कार्यक्रमांना जाणे, नातेवाईकांना भेटायला जाणे, घरी राहून मुलांकडे लक्ष देणे एवढेच ते करत होते। पण दुर्दैव असे की 15 डिसेंबर 2024 रोजी ते आपल्या नातवाला भेटायला संगमनेरला चालले। तेव्हा ते आधी रस्त्यात बसमध्ये असताना त्यांना अचानक त्रास झाला आणि ते बेशुद्ध पडले। बसवाल्यांनी गाडी दवाखान्यात नेली आणि त्यांना ॲडमिट केले आणि मग आधार कार्डवरून घरी फोन केला। त्यांना नाशिकला खासगी दवाखान्यात हलविण्यात आले, पण ते जागेवरच बेशुद्ध झाले होते। ते मृत्यूशी झुंज देत होते, पण त्यांच्या प्रकृतीत कुठलीही सुधारणा झाली नाही। अखेर त्यांनी 22 डिसेंबर 2024 या दिवशी त्यांची प्राणज्योत मालवली आणि ते आपल्या परिवाराला सोडून गेले।